जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव राबवलं आणि यात भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्यानं ही धडक कारवाई केली। ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार झालाय। दहशतवादी अबू हमजा आणि यासिरचाही खात्मा करण्यात आला। विरोधक विचारतात आपली किती विमानं पडली, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना उत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का हा विरोधकांनी सवाल केला। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नसल्याचं काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी झाल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे आणि यामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईत स्टंट असल्याची टीका नवनाथ वाघमारेंनी केली। तर जरांगेंसोबत 5%ही समाज राहिलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं। मंत्री माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली आहे आणि यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी निवेदनही दिलं। नाफेड कांदा खरेदी उद्यापासून बंद असणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी बाकी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली आणि यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत। तातडीनं शाळा दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली। आंदोलकांच्या या मागण्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत। रहदारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती आवश्यक आहे आणि या ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहेत। नागपूरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनवर पोलिसांनी कारवाई केली। कारवाई करत पोलिसांनी वाहन चालकांना दंड आकारला। पनवेल अलिबाग एसटी बसला अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यानं एसटी बस थेट घरात घुसली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ही प्रकाशाची वाट चाल, रमणीय आहे, रमणीय आहे। आम्ही सूर्यापासून फक्त वीज नाही बनवत, समृद्धी देशाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतो। ही प्रकाशाची अदानी, आम्ही करून दाखवतो। किती चहा शोधले बाई, चांगला चहाच मिळत नाही। आमच्याकडे सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे। जावई शोधताय की सून? नाही, चांगला चहा। अहो मग एवढा काय विचार करताय? परिवार आहे ना। परिवारासाठीच शोधतोय। हा घ्या तुम्हाला हवा तसं चहा, तीच गुणवत्ता आणि तोच विश्वास। माझा चहा, माझा परिवार। ओ माय गॉड सचिन सर, सर मी तुमचा बिगेस्ट फॅन आहे। तुमचा डुप्लिकेट सुद्धा इथे, काय कोइन्सिडन्स आहे। एक सेल्फी। मिस्टर तेंडुलकर, तुमची गाडी आली आहे। कॅटरॅक्ट जितकं वाढेल दृष्टी तितकी कमी होईल। डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आजच अपॉइंटमेंट बुक करा। 28 ते 30 जुलै। खुनाच्या रात्री या प्रियाकडून पैसे मागायला मी आश्रमात गेले होते। गोळी या साक्षीने झाडली आहे। मिस्टर मधुकर पाटील निर्दोष होते आणि निर्दोष आहेत। मिळालेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्टाचा अंतिम निकाल हा आहे की 28 ते 30 जुलै रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाहवर। आणि आता ब्रेक नंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की डॉक्टर खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल
आला असल्याचं काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळालं. इथे एक साधा प्रश्न पडतोय की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या म्हणजे तात्परतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागतोय? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झालं होतं त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभलाय आणि याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉक्टर खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते. असं या ठिकाणी म्हटलं जातंय. एकनाथ खडसेंनी असं म्हटलेलं आहे. एक्सवरती त्यांनी तशी पोस्ट टाकलेली. त्यांनी काय म्हटले बघा, डॉक्टर खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचं काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळालं. इथे एक साधा प्रश्न पडतोय की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतका तत्परतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागतोय? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झालं होतं त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभलेला आहे आणि याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉक्टर खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते. असं एकनाथ खडसेंनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलंय. तर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की नाशिकचं मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे धरणातनं पुन्हा एकदा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नाशिकच्या याच गंगापूर धरणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी. नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस पडतोय आणि याच पडणाऱ्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होतीये आणि त्यामुळे आता गंगापूर धरणातून तब्बल 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात केला जातोय. मी आता नाशिकच्या गंगापूर धरणावरती उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्य बघितली तर गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात केला जातोय. गोदावरी नदीमध्ये पडणारं हे पाणी थेट जायकवाडीच्या दिशेनं जाणार आहे. मात्र या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पुढील 2 दिवस नाशिक आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा कायम असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा नाशिक जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास 25हून अधिक धरणं 85 ते 90% भरली आहे. त्यामुळे नाशिककरांना या पडणाऱ्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, गंगापूर धरण, नाशिक. कोयना आणि तारळी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अलीकडील शेतपिकं आणि कराड शहराजवळ मारुतीरायाचं मंदिर पाण्याखाली गेलंय आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला आहे. कोयना धरण परिसरात नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कोयना धरणातून 6 फूट 6 इंचांनी वक्र दरवाजे 6ही उचलण्यात आल्यामुळे तिथून 31,746 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात सुरू आहे. तर दुसरीकडे पाटण तालुक्यातीलच तारळी धरणातून सांडव्यावरून 5ही दरवाजातून 2,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कराडजवळ हे आपण पाहू शकतो की मारुतीरायाचं मंदिर हे पाण्यामध्ये बुडण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे या नदीकाठची शेतीसुद्धा सध्या पाण्याखाली जाताना पाहायला मिळत आहेत. कोयना आणि कृष्णा नदीचा हा जो संगम आहे या ठिकाणावरील शेती पाण्याखाली चाललेलीच आहे. त्यासोबत मंदिरेही आता पाण्याखाली निघाली असल्यामुळे पूरस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच कोयना धरणातून जो काही पाणीसाठा सोडण्यात आलेला आहे त्यामुळे पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा. तर बातमी बीडमधून. बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध सौताडा इथला धबधबा प्रवाहित झालेला आहे. दमदार पावसाने हा धबधबा ओसंडून वाहतोय. जवळपास 100 फूट उंचावरनं धबधबा कोसळतोय आणि याच डोंगर कुशीत श्री रामेश्वराचं मंदिर देखील आहे आणि त्यामुळे पर्यटकांसह भाविकांची गर्दी होते. श्रावण सोमवार निमित्त
भाविक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतात. बालाघाटच्या डोंगर रांगांचे खुललेलं निसर्ग सौंदर्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी.